पणामध्ये आईला रक्ताची कमतरता येऊ नये, हिमोग्लोबिन उत्तम राहावं, त्याचबरोबर बाळाची वाढ आणि विकास सुद्धा योग्य पद्धतीने व्हावा, बाळाला रक्तपुरवठा छान व्हावा, यासाठी प्रत्येक गर्भवतीला आयरन सप्लिमेंट्स हे दिले जातात. आयर्नची गोळी ही दिली जाते. पण ही आयर्नची गोळी जर तुम्ही योग्य पद्धतीने घेत नसाल तर त्याचा म्हणावा तेवढा फायदा तुम्हाला होणार नाही. या व्हिडिओमध्ये आयर्न गोळी घेत असताना तुम्हाला काय काय गोष्टीची काळजी घ्यायची आहे हे आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयर्नची गोळी कधीही तुम्हाला दुधासोबत घ्यायची नाही. शिवाय ही चहा, कॉफी, कोल्ड्रिंक सोबत सुद्धा घेणं हे टाळायचं आहे. हे फक्त पाण्यासोबत तुम्ही घेऊ शकता. याशिवाय आयर्नची गोळी खाण्यासोबत घ्यायची नाही. म्हणजे तुम्ही जेवण केलेलं आहे आणि लगेचच आयर्नची गोळी घेतलेली आहे असंही तुम्हाला करणं टाळायचं आहे. खाण्यामध्ये आणि ही गोळी घेण्यामध्ये जवळजवळ 1 तासाचं अंतर असायला पाहिजे. म्हणजे खाऊन झाल्यानंतर 1 तासाने किंवा 1 तास खाण्याच्या अगोदर ही आयर्नची गोळी तुम्ही घेऊ शकता. कॅल्शियम सप्लिमेंट आणि आयर्न सप्लिमेंट एकत्रित तुम्हाला कधीही घ्यायचे नाहीत. आयर्नची गोळी घेत असताना नेहमी ती व्हिटॅमिन सी च्या गोळीसोबत किंवा कोणतंही एखादं नॅचरल व्हिटॅमिन सी चा पदार्थ असेल तर त्यासोबत तुम्ही घेऊ शकता. मग त्यामध्ये फ्रेश ऑरेंजचा ज्युसेस असेल किंवा कॅरेट सोबत तुम्ही घेऊ शकता, टोमॅटो सोबत घेऊ शकता, लिंबू पाण्यासोबत तुम्ही हे आयर्नची गोळी घेऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्याही येणार नाहीत. शिवाय हे जे आयर्नचं ऍब्सॉर्प्शन आहे हे शरीरामध्ये व्यवस्थितरित्या होईल आणि 100% ही जी गोळी आहे ही तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. या पद्धतीने प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्ही आयर्नची टॅबलेट घेत असाल, गोळी घेत असाल तर तुम्ही आणि म्हणजेच गर्भवती आणि तिच्या पोटामध्ये वाढणारे जे बाळ आहे हे अगदी सुरक्षित आणि छान पद्धतीने वाढायला मदत होईल.